शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता येतोय, पण एक चूक केली तर तुमचे पैसे थांबू शकतात। त्यासाठी तुम्हाला हे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आपण या व्हिडिओमध्ये खूपच महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। त्याच्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर बघा, आता महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आता अतिशय महत्त्वाची खुशखबर आलेली आहे। गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या नव्या हप्त्याची वाट पाहिली होती। बघा, अशा बातम्या देखील येत होत्या की दोन्ही हप्ते सोबत येणार, परंतु शेतकरी बांधवांना 8वाच हप्ता भेटला, 9वा हप्ता रखला। 9वा हप्ता का आला नाही? बघा, आता नमो शेतकरी योजनेच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आली। बघा, वितरणाची तारीख आता जारी करण्यामध्ये आली आणि शेतकरी बांधव आता आनंदाने नाचू लागले। म्हणजे की जर स्पष्ट शब्दामध्ये जर सांगायचं झालं, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे। नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांना भेटल्यानंतर आता 9व्या हप्त्याचे पैसे आजच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित होणार आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्ही जे ऐकलं ते अगदी बरोबर ऐकलं, परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, एक अडचण सध्या निर्माण झाली आहे। तर पहा, हा निधी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अजिबात वितरित केला जाणार नाही। लक्षामध्ये घ्या, सरकारने आज फक्त 18 जिल्ह्यांचा क्रमांक लावला आहे। या 18 जिल्ह्याच्या क्रमांकाच्या यादीमध्ये जर तुमचं नाव येत असेल तर तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। तर मग आता तर बघा, महत्वाचं म्हणजे की जाणून घ्या। बघा, आता नमोच्या नव्या हप्त्याचा वितरण या ठिकाणी सुरू होत आहे आणि शेतकरी बांधवांनो, 18 जिल्ह्याची यादी सरकारच्या माध्यमातून जारी करण्यामध्ये आली आहे। आता ही यादी आपण आता 2 मिनिटांमध्ये पाहून घेणार आहोत। त्याच्यासाठी तुम्हाला हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहावा लागणार आहे। तर बघा, आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला होता, त्याच पात्र लाभार्थ्यांना आता नमोचा 9वा हप्ता मिळणार आहे। राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे की केंद्र सरकारचे पैसे वेगळे येतात आणि राज्य सरकारचे नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये वेगळे दिले जातात। त्यामुळे ज्यांना मागील हप्ता मिळालेला आहे त्यांच्या खात्यात नमोचा 9वा हप्ता आजच जमा करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे आणि सरकारच्या माध्यमातून टोटल 18 जिल्ह्याची यादी आता जारी करण्यामध्ये आली आहे। शेतकरी बांधवांनो, यादी अत्यंत महत्त्वाची आहे। जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, PM किसान योजनेचे लाभार्थी असाल, तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर सरकारच्या माध्यमातून आता देण्यामध्ये आली। फक्त 2 मिनिट लक्ष देऊन व्हिडिओ बघा। शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची बातमी आहे, कारण की भरपूर दिवसापासून तुम्ही वाट पाहिली होती, परंतु नमोचा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झाला नव्हता। आज सकाळपासून हे वितरण सरकारच्या नियोजनानुसार आज सकाळी 10 वाजता बँका उघडल्यापासून प्रत्येक तासाला एका जिल्ह्यामध्ये पैसे वाटप केले जाणार आहेत। सकाळी 10 ते रात्रीचे 12 वाजेपर्यंत सलग 18 तास हे वितरण चालणार असून टप्प्याटप्प्याने 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे मेसेज येतील। ज्या शेतकऱ्यांना नमोचा 8वा हप्ता मिळाला होता त्यांनी आपल्या बँक खात्याचे मेसेज तपासावे। हो शेतकरी बांधवांनो, 18 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आता मंजुरी मिळाली आहे आणि वितरण देखील आता पार पडत आहेत। आता शेतकरी बांधवांनो, मग ते कोणते आहेत 18 जिल्हे सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येत आहे? बघा, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शेतकरी बांधवांनो। लक्षपूर्वक हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, जेणेकरून संपूर्ण अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल। तर बघा, आता पहिल्या टप्प्यातील 18 जिल्ह्यासाठी सरकारने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच DBTच्या माध्यमातून हे वाटप आजच होणार आहे। राज्य सरकारचे नमो शेतकरी योजनेचे नियम हे केंद्र सरकारच्या योजनेपेक्षा थोडे वेगळे आणि कडक आहेत। त्यामुळे ज्यांचे कागदपत्रे आणि तांत्रिक बाबी पूर्ण आहेत त्यांनाच नमोचा 9वा हप्ता दिला जाणार आहे। पात्र शेतकऱ्यांची यादी सरकारने आधीच वितरित केली असून त्याच्यानुसार या ठिकाणी वितरण सुरू आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, जर स्पष्ट शब्दामध्ये जर सांगायचं झालं, गेल्या कित्येक महिन्यापासून तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट बघत होता। नमोचा हप्ता मिळाला, परंतु फक्त 8वा हप्ता 9वा हप्ता रखला होता। आज स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या माध्यमातून बँकांना कडक आदेश देण्यामध्ये आले। रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कसल्याही परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या 18 जिल्ह्यामध्ये वितरण झालंच पाहिजे। तर मग महत्त्वाचं म्हणजे की नमो शेतकरी योजनेसाठी राज्य सरकारने 2000 कोटी रुपयांचा निधी बँकांना अदा केले आहेत। ज्या बँकात तुम्हाला नमोचा 8वा हप्ता मिळाला होता त्या खात्यावर आता 9व्या हप्त्याचे पैसे वितरण केले जात आहे। राज्यातील एकूण 36 जिल्ह्यापैकी 18 जिल्ह्याची निवड पहिल्या टप्प्यासाठी करण्यामध्ये आली आहे। उर्वरित जिल्ह्यासाठी दुसऱ्या टप्प्यात पुढील काळात पैसे वाटप केले जाणार असले तरीही पहिल्या 18 जिल्ह्यात आजच पैसे जमा होणार आहेत। तर बघा शेतकरी बांधवांनो, आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहिलेली आहे। जर तुमचे काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करून सांगा। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती
चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच शेअर करा, जेणेकरून सर्व शेतकरी बांधवांना ही अपडेट पाहायला मिळेल.